कडिये वागवणी भारे खांदी लेवावणी पाहे डोळा अलंकार ठेवा दावी तोर करणिया एकाएकी केला मिरासचा धनी कडिये वागवणी भारे खांदी तुका एकाएकी केला मिरासेचा धनी कडिये वागवणी भार कांदी पांडुरंग करो प्रथम नमन
स्वामिनी पांडुरंग मोरया मोरया मी भारताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल पोटी नमो ज्ञानेश्वरा 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 नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रय जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन जाग चराचरी मी कळा कुसरी काही चाले रे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल आपुली कुरवंडी वाळवणे एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणे बाहेर कांदे अभागाला लग्नापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी स्वर्गीय खंडूजी देवजी पाटील हेमरे यांना जाऊन आज या ठिकाणी काकांना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि आमच्या काकांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपतेष्ट नातेवाईक भाऊबंद सगळे सोयरे परिपावने मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात या ठिकाणी त्यांचा जो काही कुटुंब परिवार आहे त्यांच्या पत्नी या ठिकाणी गंगा भागीरथी सोनाबाई व सिंधुबाई खंडूजी ढेमरे या ठिकाणी पत्नी आहे आणि मुलं या ठिकाणी आहेत धोंडीभाऊ खंडूजी ढेमरे भरत खंडूजी ढेमरे आणि या ठिकाणी मुली आहेत सौ कमलाबाई देवराम शिंदे मीराबाई दिनकर सागर मुलगी आणि या ठिकाणी जे नातवंड आहेत दिनकर देवराम ढेमरे विनायक देवराम ढेमरे दिगंबर धोंडीभाऊ ढेमरे आणि दत्तात्रय धोंडीभाऊ ढेमरे आणि संतोष भरत ढेमरे नातू असा या ठिकाणी या काकांचा गोडासा कुटुंब परिवार आहे आणि त्यांच्या या जाण्यानं या ढेमरे परिवारावर जो काही दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे जो काही दुःखाचा आघात या ठिकाणी कोसळलेला आहे पांडुरंगाने त्यांना दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी आणि आमच्या वडिलांच्या नावानं काकांच्या नावानं आपल्या वडिलांच्या नावानं या ठिकाणी श्राद्धाच्या निमित्तानं काहीतरी पिंडदान व्हावं काहीतरी अन्नदान व्हावं आणि काहीतरी ज्ञानदान व्हावं म्हणून श्राद्धाच्या दिवशी गोड असं या ठिकाणी त्यांनी जे पिंडदान केलं ते या ठिकाणी ब्राह्मण बोलावून पूजा केली ज्ञानदान म्हणजे आता माझे या ठिकाणी चालू आहे ते आणि अन्नदान म्हणजे या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर जे होणार आहे ते आणि श्राद्धाच्या दिवशी प्रत्येक मुलानं आपल्या वडिलांच्या नावानं मग मुलगा असेल मुलगी असेल पिंडदान अन्नदान आणि ज्ञानदान या गोष्टी या ठिकाणी प्रत्येकाला
कराव्या लागतात. आणि जर नाही केलं तर स्वर्गात गेलेली आई असेल, बाप असेल, ते वरून वाट बघतात का ज्या मुलांसाठी आम्ही सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी आमचं साधं श्राद्ध सुद्धा केलं नाही. याची वाट स्वर्गात गेलेले कोण बघत असतात? आपली आई जावो, वडील जावो, ते या ठिकाणी बघत असतात का ज्यांच्यासाठी आम्ही हाडाची काढ केली, ज्यांच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं, त्या मुलांना साधं श्राद्ध, पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान केलं नाही केलं तर वाट बघतात आणि म्हणतात का ज्यांच्यासाठी कमवलं त्यांना आमच्यासाठी काही करता आलं नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. पाहता ती वाट स्वर्गीच्या पूर्वात, पाहता ती वाट स्वर्गीच्या पूर्वात, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीच्या पूर्वात, पाहता ती वाट स्वर्गीच्या पूर्वात. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. राज वंशी भक्त राज बाबा कोणी, बाबा कोणी. पाहता ती वाट स्वर्गीच्या पूर्वात, पाहता ती वाट स्वर्गीच्या पूर्वात. कोणची वाट राजा, कोणची वाट राजा, बाबा कोणी, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. काय श्राद्ध करायचं? पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वजा, वंशी भक्त राजा बाबा कोणी. जर श्राद्ध नाही केलं तर स्वर्गात गेलेले आई वडील वाट पाहतात का माझ्या मुलानं माझ्यासाठी कोणी काही केलं नाही. कारण जोपर्यंत मुलगा श्राद्धाच्या दिवशी पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान करत नाही तोपर्यंत त्यांना स्वर्गामध्ये चांगली गती, चांगली जागा मिळत नाही. आणि हे मिळून देणं प्रत्येक मुलाचं काय असतं? मुलीचं जीवनामध्ये या ठिकाणी काय असतं? हे कर्तव्य असतं. असं म्हणतात ती व्यक्ती गेल्यानंतर तिचा आत्मा 10 दिवस घरामध्ये असतो. एकदा का 13वा झाला, 13व्याच्या दिवशी तो श्राद्धापर्यंत या ब्रह्मांडामध्ये या ठिकाणी फिरत असतो. आणि एकदा का श्राद्ध झालं, पिंडदान झालं, अन्नदान झालं, ज्ञानदान झालं की त्या आत्म्याला आणि त्यांना जागा या ठिकाणी कुठे मिळते? स्वर्गामध्ये मिळत असते. म्हणून श्राद्ध हे जीवनामध्ये प्रत्येकानं केलंच पाहिजे. त्याप्रमाणे या काकांचं गोड असं या ठिकाणी श्राद्ध, पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान या ठिकाणी व्हावं म्हणून या ठिकाणी या ढेंबरे परिवारानं एवढं गोड नियोजन या ठिकाणी कार्यक्रमाचं केलेलं आहे. आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी असणारी टाळकरी, गायक, वादक ही सगळी मंडळी एवढ्या गोड मुली या ठिकाणी तुमच्यासमोर गातात, सुंदर पावले खेळतात. या माझ्याच संस्थेतल्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या या मुली, कारण माझ्या वडिलांच्या नावानं संगमनेरला मुलींची वारकरी शिक्षण संस्था मी स्वतः त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि या शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ या ठिकाणी आता सध्या 30 मुली या शिक्षण संस्थेमध्ये शिकतात. आणि त्यातल्या आपल्याला कार्यक्रमासाठी जेवढ्या पाहिजे तेवढ्या मुली या ठिकाणी मी कार्यक्रमासाठी आणलेल्या आहेत. मुलगी शिकली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. मुलांच्या अनेक शिक्षण संस्था या ठिकाणी आहे, पण आपली मुलगी सुद्धा मागे राहता कामा नये. आणि एका मुलीवर संस्कार केले तर ती सासरी गेल्यावर कधी वाईट वागू शकत नाही. त्यासाठी मुलींना संस्कार देणं आज ही खरी काळाची गरज आहे. म्हणून शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची ही सुवर्ण संधी मुलींसाठी मग हरिपाठ असेल, काकड असेल, हार्मोनियम असेल, मृदुंग असेल, गायन असेल, वादन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, ज्याला जे जे शिकायचंय त्या अनुषंगाने शिकवण्याचा या ठिकाणी स्वतः मी प्रयत्न करत असते. आणि माझ्याबरोबर या ठिकाणी अगदी ज्यांच्यामुळे या ठिकाणी एवढा काम करायला हुरूप येतो, कारण मोठ्या माणसाचा हात पाठीवरून फिरल्याशिवाय लहान्यालाही पुढे पाऊल टाकता येत नाही. ते माझे सासरे, पांडव्याचे माजी सरपंच गंगाराम शेठ जाधव, का त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी अगदी लहानपणापासून माझ्या या ठिकाणी पाठीवर आहेत. आणि खरं तर कुटुंबातला कर्ता पुरुष आणि कुटुंबातला बाप हा जीवनामध्ये महत्त्वाचा असतो. आणि जसा बाप जगतो, वागतो, त्या अनुषंगाने त्या कुटुंबातले मुलं मुली जगत असतात, वागत असतात. आणि ते संस्कार एक प्रकारे आमच्या कुटुंबावर चांगला आहे. पहिल्यापासून वारकरी, माळकरी हे कुटुंब आणि माळ घातल्यापासून या ठिकाणी आजपर्यंत परमार्थाचा आनंद घेणारे आमचं कुटुंब. म्हणून
त्यांच्याशिवाय या ठिकाणी आम्ही सगळे शून्य आहोत. ते माझे सासरे का ज्यांच्या मार्गदर्शनानं जे या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी माझे सासरे गंगाराम शेठ जाधव आणि यांना शिकवण्याचं काम या ठिकाणी मी करते. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्यांची साथ आहे म्हणून या मुली आज या ठिकाणी एवढ्या सुंदर तयार झाल्या. या मुलींना शिक्षण संस्थेमध्ये येऊन फक्त दीड महिना या मुलींना झालाय, पण 1.5 महिन्यामध्ये आज या मुली या ठिकाणी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभ्या आहे. ही आमच्या शिक्षण संस्थेची या ठिकाणी प्रगती आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी एवढ्या सुंदर मुली गातात की ती छोटी मुलगी चाल म्हटली ती माझीच मुलगी आहे. म्हणजे एवढं या ठिकाणी या मुलींची या ठिकाणी प्रगती होते. ज्या मुलीने या ठिकाणी चाल गायली, सुंदर कीर्तनकार, सुंदर गायक आणि सुंदर या ठिकाणी गायन करण्याचे म्हणजे अशा मुली या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये या ठिकाणी शिकताय. आणि अश्विनी जवळजवळ मागे जी वाशेरेला आमची संस्था होती त्या संस्थेमध्ये या ठिकाणी जवळजवळ 3-4 वर्षापासून ती शिक्षण घेते. अतिशय सुंदर परिपक्व गायनासाठी या ठिकाणी बघा ते तयार झालेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने मुलांना शिकवण्याचं काम आमचे भारत महाराज आहेत, मी आहेत आणि मृदुंगाची साथ देणारे या ठिकाणी आमचे भोले महाराज आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं गोड असं संचासक कीर्तन यांनी प्रस्ताव मांडला. कार्यक्रम करायचा म्हटलं कार्यक्रम करायचा पण सगळं आम्हीच करणार, कारण टाळकरी मुली आहे, गायक मुली आहे आणि गोड असं नियोजन या ठिकाणी कार्यक्रमाचं आपण करू म्हणून पाहुण्या रावळ्यांचा कार्यक्रम आमच्या काकांच्या या ठिकाणी श्राद्धाच्या निमित्तानं एवढी गोड अशी आजची कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला मिळालेली आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांचे परत एकदा या डेंबरे परिवाराचे आभार मानेन. एवढं गोड नियोजन या ठिकाणी कार्यक्रमाचं केलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या निमित्तानं आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग आहे तो संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. तसेच या ठिकाणी मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माझे सासरे मांडव्याचे माजी सरपंच गंगाराम शेठ जाधव, माझे गुरुवर्य का ज्यांनी मला या ठिकाणी हे ज्ञान देऊन विश्ववंद्य केलं ते माझे गुरुवर्य हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे आणि ज्यांनी हा ज्ञानाचा ठेवा आमच्यापर्यंत आणून ठेवला ते माझे वडील कैलासवासी हरिभक्त परायण वरदाष्टकाजी गजे या ठिकाणी ते माझे वडील. त्यांना सुद्धा या ठिकाणी शतशः प्रणाम करते. आणि या सगळ्यांनी आम्हाला शिकवलं, ज्ञान देऊन विश्ववंद्य केलं. याला कारण आहे का आम्ही या सगळ्या संतांच्या काय आहोत, लाडक्या लेकी आहोत. लाडकी लेकरी संता, लाडकी लेकरी संता संतांची लाडाचे लेख असल्यामुळं सेवा सांगण्यासाठी या गादीवर उभी आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. आज या ठिकाणी वडिलांचं श्राद्ध आहे म्हणून वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्तानं आपला बाप जीवनामध्ये काय असतो हे प्रत्येकाला कळायला पाहिजे. म्हणून वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्तानं एक बापाचाच अभंग तुकाराम महाराजांनी ज्या वडिलांचं गोड वर्णन अभंगामध्ये केलं असा गोड अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. पहिल्यांदा मी तुमच्या समोर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ या ठिकाणी सांगते. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. तुकाराम महाराज म्हणतात बाप करी जोडी. बाप जे करतो ते कोणासाठी करतो? फक्त आपल्या मुलांसाठी करतो, मुलीसाठी करतो, लेकरांसाठी करतो आणि नवे नवे आपल्या मुलांवरून मुलींवरून आपली कुरवंडी आपल्या शरीर ओवाळायला सुद्धा या ठिकाणी मागे पुढे पाहत नाही. जीवनामध्ये तो कोण असतो? बाप असतो. दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं, एकाएकी केला मिरासीचा धनी
आणि कडिये वागवणी बार खांदी. प्रत्येकानं आपापला बाप आठवा का माझ्या बापानं आजपर्यंत या क्षणापर्यंत माझ्या बापानं माझ्यासाठी काय काय केलं. बाप तो बाप असतो. माझ्या बापानं आजपर्यंत कष्ट केलं, मळा फुलवला, शेती केली, सगळ्या गोष्टी माझ्या बापानं केल्या. मुलांचे लग्न झाले असतील, मुलींचे झाले असतील. आज माझ्या बापाचे सुखाचे खायचे प्यायचे दिवस आले की काळाला बघवत नाही. तो काळ त्या बापाला नेण्याचं काम करत असतो. पण बाप मुलासाठी इस्टेट, प्रॉपर्टी, जमीन असेल, बंगला असेल, जे काही करायचं त्या सगळ्या गोष्टी तो बाप त्या लेकरांसाठी करत असतो. बघा, त्या मुलगा लेकरांसाठी बाप सगळ्या गोष्टी करतो, इतका करतो का मुलांसाठी सगळं कमवून ठेवतो. त्या बापाला माहितीये मला एक ना एक दिवस जायचंय, मरायचंय. आज मी कितीही कमावलं आणि कितीही काही केलं तरी हे मी काय बरोबर नेऊ शकत नाही. हेही त्या बापाला माहितीये, तरी तो बाप कष्ट करतो. कोणासाठी? त्या बापाला एकच कळतं का मी गेल्यानंतर माझ्या पाठीमागे माझे मुलं आहे, माझे नातवंड आहे, माझे सुना आहे, माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे. या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येता कामा नये. म्हणून या सगळ्यांसाठी इस्टेट प्रॉपर्टी तयार करणारा जीवनामध्ये कोण असेल तर तो आपला बाप असतो. म्हणून दुसऱ्या कडव्यामध्ये वर्णन केलं, एकाएकी केला मिरासीचा धनी आणि कडिये वागवणी बार खांदी. कडेवर घेतो बाप, ज्या वेळेला चालतो त्यावेळेला पोराला खांद्यावर घेतो आणि खांद्यावर घेऊन पुढं बघ म्हणतो. जेवढं उंच मुलगा पाहतो, जेवढं लांबचं मुलाला दिसतं तेवढं बापाला दिसतं का? का? त्या बापाची दूरदृष्टी आहे का मी जेवढं जग पाहिलं त्यापेक्षा अजून जास्त जग या ठिकाणी माझ्या मुलानं पाहावं. म्हणून कडिये वागवणी बार खांदी. तिसऱ्या कडव्यामध्ये वर्णन केलं, लेवणी पाहे डोळा अलंकार आणि ठेवा गावी थोर करोनिया. मुलीचं लग्न जमवतो, लेकीचं लग्न करतो, लेकीला चांगलं मागणं पाहणारा जीवनामध्ये बाप असतो. मुलीसाठी कधी कधी सोनं सुद्धा गुपचूप करून ठेवतो तो बाप असतो. आपल्या मुलांसाठी मुलींसाठी झगडणारा बाप असतो. असा बाप आपल्या लेकरांसाठी गंजतो, आपल्या मुलींसाठी गांजतो, मुलाला इस्टेट प्रॉपर्टी करून देतो, मुलीला चांगलं सासर पाहून देतो. माझ्या लेकीच्या सासरी काही कमी नाही ना. जसं माझ्या मुलाची व्यवस्थित लाईन बसली तशी माझी लेकही चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे. या दूरदृष्टिकोनाने विचार करणारा बाप म्हणजे स्वतः कमीपणा घेतो पण कुटुंबाला काही कमी पडू देत नाही, तो बाप असतो. म्हणून तुकाराम महाराजांनी शेवटी लिहिलं, तुका म्हणे नेदी गांजू आणि कासी आणि उदार जीवासी आपोलिया. मुलगा म्हणतो बाबा कर्ज काढायचंय. काय काढायचंय? कर्ज काढायचंय. बापाला कळतं मुलाला कर्ज काढायचंय म्हणजे जमीन नावावर पाहिजे. अहो तो बाप इतका उदार असतो, पोराला म्हणतो हे बाळा काय करायचंय चल लगेच करून घे. म्हणजे एका मिनिटामध्ये एक सही करतो आणि सगळं पोराच्या नावावर एका मिनिटात सगळी इस्टेट प्रॉपर्टी लिहून देतो. तो आपल्या कुटुंबातला कोण असतो? आपला बाप असतो. आणि हे बाप सोडून कोणी करत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ बाबा राधा विठाला बघा, आज या कुटुंबातला बाप गेला, आज या परिवारातला बाप गेला. बाप म्हणजे घराचा धाक आहे, बाप म्हणजे घराचा पाया आहे, आई म्हणजे घराचा कळस आहे. पण ज्या दिवशी घराचा पाया खचतो त्या दिवशी घराचा कळस खाली यायला वेळ लागत नाही. बाप जसं आचरण करतो तसे घरातले मुलं मुली सुद्धा वागत असतात. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे बघा, येता वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती येरते अनुचिष्टिती सामान्य सकाळ. जसं बाप कुटुंबामध्ये जगतो वागतो त्या बापाच्या पावल्यावर पावलं ठेवून त्याचे मुलं मुली या ठिकाणी कुटुंबामध्ये जगत असतात. म्हणून बाप मुलासाठी कष्ट करतो. किती? हा माझा अनुभव काय तर माझा तर आहेच, पण तुकाराम महाराजांचा गोड अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुकाराम गाथा लिहिला, माझा लिहिलेला गाथा ज्या वेळेला पाण्यामध्ये फेकला, पाण्यामध्ये गाथा फेकल्याबरोबर जो गाथा इंद्रायणीमध्ये बुडायला हवा होता तो माझा गाथा सुद्धा या ठिकाणी तरंगला. उदका माझी वया ठेवणी कोरड्या आणि दाखविणे रोकड्या विश्वजना. माझा गाथा इंद्रायणीमध्ये भिजला नाही, तो उलट
या ठिकाणी तरंगला. आज मी दिंड्या केल्या, वाऱ्या केल्या, या ठिकाणी तुकाराम गाथा लिहिला आणि जगाचा चालक पालक मालक देव मला न्यायला आला आणि मी सदैव वैकुंठाला गेलो. याला कारण मला वागण्याचे जे संस्कार केले ते कोणी दिले? माझा बाप होता तुकाराम महाराज, मी हरीच्या भजनाला लागलो, मी सदैव वैकुंठाला गेलो. माझा गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडाला नाही, तो कोरडा राहिला. त्याला कारण आहे का? हे सगळं वळण लावणारा आम्हाला कोण होता? माझा बाप होता ज्ञानी, मनानी लागलं हरिभजन. म्हणून आम्ही हरिभजनाला लागलो. कारण आपल्यावर संस्कार करणारा कोण असतो? जीवनामध्ये आपला बाप असतो. म्हणून जीवनामध्ये बाप असतो. बाप आपल्या कुटुंबासाठी काही ना काही करत असतो, कष्ट करतो. बाप म्हातारा झाला, बापाचं वय झालं 70, 75, 80, 90, किती वर्षाचं बापाचं वय झालं, बाप आपल्या दारापुढे असेल तर घरामध्ये धाक आहे. बाप आहे तोपर्यंत घरात धाक आहे. बाप आहे तोपर्यंत भेटायला सगळे येतात. ज्या दिवशी आईबाप जातात त्या दिवशी आपल्या पाठीवरून प्रेमानं मायेनं हात फिरवायला पण कोणी येत नाही. कोरोनाच्या काळामध्ये एवढी अवघड परिस्थिती निर्माण झाली, एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली. एका घरातले किती किती व्यक्ती गेले हेही आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. 15-15, 20-20 लाख बिलं भरले, पण 15-15, 20-20 लाख बिलं भरून आपल्याच घरातून गेलेले आपले आई वडील परत घरी आले का? त्यांना येता आलं? बघा ना, 20-20 लाख बिलं भरले हॉस्पिटलचे, तरी सुद्धा या ठिकाणी ते परत घरी आले नाही. ज्या आई बाबांनी आपल्यासाठी हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, काहींना आगनी डाग सुद्धा या ठिकाणी त्यांना देता आला नाही. त्यांना शेवटची आंघोळ सुद्धा घालता आली नाही. म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी हाडाची काढं करावी आणि रक्ताचं पाणी करावं, त्यांचं शेवट सुद्धा आपल्याला या ठिकाणी काहींना चांगला करता आले नाही. जीवनामध्ये अभिमान कसला धरता, घमेंडी कसली धरताय? जीवनामध्ये अहंकार, अभिमान काही कामाचा नाही. म्हणून हे जीवन जगायचंय आणि जीवन जगत असताना सेवा करायची आहे. कारण बाप हयात आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी रडल्याशिवाय माझ्या डोळ्यातली स्वर द्या. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना पुरी हुंदा का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना, पुरी हुंदा का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना, पुरी हुंदा का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना, पुरी हुंदा का दाटतो या गोष्ट
दिवशी रडल्याशिवाय पर्याय नाही. मग आपण म्हणतो माझा बाप माझ्या कुटुंबामध्ये कसा जगला, कसा वागला. आयुष्यभर तिकडे लावून माझ्या बापाने कपडे घातले, पण आमचा प्रपंच संसार या ठिकाणी केला. म्हणजे विचार करा, जीवनामध्ये हे एवढं काळीज मोठं करणारा, जीवनामध्ये प्रत्येकाचा फक्त कोण असतो? बापच असतो. मुलासाठी इस्टेट, प्रॉपर्टी, बंगले, गाड्या, जमिनी. मुलासाठी जमीन घेतो, इथं रोडच 2 गुंठा घे, इथं 4 गुंठे घे, इथं 5 गुंठा घे. का बाप एवढं घेतो? बापाला माहिती आहे माझा मुलगा शिकून नाहीच नोकरीला लागला. आज 1-2 गुंठे रोडच घेतले तर उद्या इथं माझा मुलगा काहीतरी गाळा बांधेल, काहीतरी धंदा करेल, काहीतरी व्यवसाय करेल. अहो, मुलाच्या सगळ्या आयुष्याची प्रॉपर्टी तयार करणारा आपल्या जीवनामध्ये महिला मंडळ, फक्त पुरुष मंडळ तुमच्या जीवनात बाप आहे. आणि हे बाप सोडून कोणी करत नाही. म्हणून जीवनामध्ये सेवा बापाची करा. आणि महिलांच्या बाबतीत सुद्धा महिला मंडळ आपल्याही बाबतीत आपली काळजी घेणारा बाप, मुलगी लग्नाला येते मुलीचं लग्न जमवणारा बाप, मुलीला शिकवणारा बाप. लोक म्हणतात परक्याचं धन आहे, पोरीला शिकवू नका. कशाला शिकवता? एक ना एक दिवस तुम्ही आज शिकवाल, उद्या लग्न होऊन सासरी जाईल, पगार त्यांच्या घरी जाईल, तुम्हाला काय फायदा आहे? कशाला कर्ज करून घेता? लोक किती बापाला सांगतात तरी बाप म्हणतो जमणार नाही, माझी ती हुशार आहे, माझ्यावर कर्ज झालं तरी चालेल, पण मी माझ्या लेकीला त्याच्या पायावर उभं केल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये तो फक्त कोण असतो? आपला बाप असतो. मुलीला शिकवतो, शिकून झाल्यानंतर त्या पोरीला मागणं पाहतो, असं मागणं पाहतो, असं मागणं पाहतो. मुलीला त्या मागण्याची 10-20 वेळा कसून चौकशी करतो. मागणं पाहतो, जे आपले पाहुणे आहेत त्या पाहुण्याच्या घरी 10 वेळा जाऊन चौकशी करतो. का हो, त्या घरात माझी लेक द्यायची बरं का? नवरा मुलगा चांगला आहे ना? सासू सासरे चांगले ना? खरं सांगा, नाहीतर माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळं होईल. 10 नाही 20 पाहुण्याच्या घरी जाणारा बाप, 20 पाहुण्याचे उमरे शिजवणारा, दारा शिजवणारा बाप, फक्त हेतू एकच आहे का माझी लेक चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे. त्या हेतून उदात्त अंतकरण जीवनामध्ये बापाच आहे. नुसतं घरी जाऊन राहत नाही, काही ना फोनवर विचारतो का हो ते मागणं मी पाहिलंय, ते तुमचे पाहुणे आहेत ना, मग ते आई वडील कसे हो, नवरा मुलगा चांगला आहे ना, व्यसनी तर नाही ना, माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळं होईल. एवढा बाप शहानिशा करतो आणि सगळे पाहुणे रिप्लाय चांगले देतात. का स्थळ चांगले बरं का, नवरा मुलगा पण चांगला आहे, आई वडील पण चांगले, लग्न करून द्यायला हरकत नाही. ज्या वेळेला बापाला सगळ्या पाहुण्याचे रिप्लाय चांगले आले त्यावेळेला तुमच्या बापानं महिला मंडळ तुमचं आमचं लग्न लावलं. म्हणजे आज आपण या धर्म मंडपाखाली बसलोय. तुम्हाला आम्हाला चांगला नवरा, चांगलं सासर, चांगले सासू सासरे, चांगलं कुटुंब, चांगला परिवार जीवनामध्ये आपल्याला जर मिळाला असेल तर तो कुणामुळं? आपल्या बापामुळं. कारण आपलं लग्न जमवणारा बाप, लग्न करणारा बाप, मुलीचं लग्न लागलं, मुलीचं लग्न जमलं, मुलीचं लग्न जमल्यानंतर मुलीच्या लग्नामध्ये खरं सांगायची आईच्या अंगावर किती हजाराची साडी असते? मुलीच्या आईच्या अंगावर 5 ते 7 हजाराची साडी असते आणि मुलीच्या अंगावर 10 ते 15 हजाराची पैठणी किंवा घागरा असतो. पण माझ्याच बापाला त्या पोरीच्या लग्नामध्ये कपडे बदलायला पण वेळ नसतो. तो जीवनामध्ये महिला मंडळ आपला बाप असतो, तो आपला बाप असतो. आई तुळशीला पाणी घालते, पोरीचं लग्न लागतं, माऊली तुळशीला पाणी घालते, अंगावर साडी 5-7 हजाराची आहे, पण तरी ढसाढसा रडते. का? माझी लेक चालली माया दुरोणी पाहते, गाली तुळशीला पाणी, आठवीता बालपण अश्रू दाटल नयनी, माया पाझरली तिची डोळे पुसली पदरा, अक्षदा प्रेमान शुभमंगल सावरा, अक्षदा प्रेमान शुभमंगल सावरा, दुडू दुडू धावयाची सोनू
5-7 हजाराची साडी आहे, मुलीच्या अंगावर 15,000चा घागरा आहे, पैठणी आहे, पण माझ्या बापाला पोरीच्या लग्नात कपडे बदलायला पण वेळ नाही. तो बाप आहे, इतकी त्या बापाची धावपळ असते. त्याला जीवनामध्ये बाप म्हणतात. आई कळते, पण बापही जीवनामध्ये प्रत्येकाला कळायला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये सेवा बापाची करा. त्या बापाची एवढी धावपळ असते. नंतर बघा मुलगी जायचा प्रसंग येतो, आई पळत येते, लेक सासरी निघाली का आई मुलीच्या गळ्यामध्ये पडते, मोठ्यानं अंबरला फोडते आणि डसा रडते. बरोबर आहे ना? आई मोठ्यानं अंबरला फोडते, डसा रडते. पण माझ्या बापाला मोठ्यानं रडता येतं का? कसा रडतो माझा बाप? सांगा ना तुम्ही, कसा रडतो माझा बाप? माझ्या बापाला मोठ्यानं रडता पण येत नाही. तो बाप कसा रडतो? लेक चालली नांदाया वेशी पातूर आया बाया, लेक चालली नांदाया वेशी पातूर आया बाया, या आईची वेडी माया लांब जाते गारवाया, या आईची वेडी माया लांब जाते गारवाया, वेडी माया आईची वेडी माया लेक चालली नांदाया बाप रडे चोरावानी, बाप रडतो चोरावानी, अस्वलाळी तो मोरावानी. असं रडायला लागते त्या बापाला. आई गळ्यात पडते, मोठ्याने हंबरडा फोडते. पण माझ्या बापाला रडता येतं का? चोरून चोरून रडावं लागतं. तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये कोण असतो? बाबांना बाप असतो. स्वतः कमीपणा घेतो, पण आपल्या लेकरांना आपल्या लेकींना जीवनामध्ये काही कमी पडू देत नाही. तो जीवनामध्ये बाप असतो. मुलगी लग्न करून सासरी जाते, ती मुलगी पुढे चालते, पण तिचे पाय बाकी सासरकडे असतात. म्हणजे पोरीची मान कुठे असते? कुठे असते? पोरीचे पाय चालतात सासरकडे, पण त्या मुलीची मान कुठे असते? रात्री जाय
पोरीची मान असते माहेरकडे, आई बापाकडे बघून बघून रडत असते का? कारण माझ्या आयुष्याचं कल्याण करणारा माझा बाप आणि माझी आई. आज माझ्या बापाने लग्न लावून दिलं आणि हे बाप सोडून कोणी करत नाही. म्हणजे आज तुम्ही इथे सगळ्या बसल्या आहे का नाही? चांगला नवरा, चांगले सासू सासरे, चांगलं कुटुंब, चांगला परिवार, हा सगळ्यात मोठा उपकार आपल्यावर आपल्या बापाचा आहे. आणि हे जीवनामध्ये बाप सोडून कोणी करत नाही. काय मुलगी लग्न होऊन सासरी गेली, मुलगी आजारी पडते, काही काही सासरची मंडळी पोरीला पाहत नाही. त्यावेळेला मुलीनं फोन कोणाला करायचा? बापाला. बाबा आजारी पडले. बापानं गाडी काढावी, पोरीला घेऊन यावं. कोण करेल बाप सोडून? कोणी करू शकत नाही. मुलीनं लग्न होऊन सासरी जावं, मुलीचं बाळंतपण यावं. मुलीच्या बाळंतपणासाठी जाऊन आणणारा पण बाप. लेकीचं बाळंतपण करतो, सिझरची वेळ आली तर सिझर पण करायची तयारी ठेवतो. आणि कितीही लाख बिल कोण भरतो? बापच भरतो. आहे का नाही? मुलगी म्हणते बाबा हे काम तुमचं नाही, माझ्या नवऱ्याला सांगा, सासऱ्याला सांगा. तरी बाप म्हणतो हे बाई तू काही लग्न होऊन गेली म्हणजे त्यांचीच नाही, तू आम्हाला काही जड झाली नाहीस. किती खर्च करायला हा बाप तयार आहे. म्हणजे आपल्या मुलीसाठी किती लाख बिल झालं तरी भरायला तयार असतो. तो जीवनामध्ये कोण असतो? फक्त आपला बापच असतो. आणि हे जीवनामध्ये बाप सोडून कोणी करू शकत नाही. आजही काही काही मुली गरीबाच्या घरी गेल्या, त्यांना अजूनही अंगावर कपडे नसतात, साडी नसते, परकर नसते, काहीच नाही. तरी ती मुलगी फोन कोणाला करते? आईला किंवा बापाला. आई मला हे नाही, बाबा मला ते नाही. आईनं बापाला सांगावं, दोघांनी तालुक्याला जावं, पोरीला जे पाहिजे ते घेऊन यावं आणि पोरीला नेऊन पोच करावं. या आपल्या जीवनामध्ये महिला मंडळ कोण करेल? मुलीला सासरी जी जी गोष्ट कमी पडते त्या बाबतीमध्ये त्या मुलीच्या जीवाला सगळ्यात मोठा आधार या ठिकाणी फक्त बापाचा असतो आणि आईचा असतो. हे आईबाप सोडून कोणीच करत नाही. म्हणून मुलासाठी इस्टेट प्रॉपर्टी कमवतो आणि मुलींचं लग्न करून त्याला कुटुंब पाहून देतो. एवढं लेकराचं कल्याण करणारं कोण आहे? बाप. आणि हे बाप सोडून कोणी करत नाही. हेच महाराज बाप म्हणून बाबांनो चांगलं जीवन जगा. पैसा देणे संपत्ती काय तुमच्या आमच्या कामाला येणार नाही. तुम्ही आज 50 लाखाचा बंगला बांधा नाही तर 1 कोटीचा बंगला बांधा. जाऊ दे येऊ द्या पावसाला, पावसाही लागतोय आपल्याला, पण फक्त आतमध्ये येऊन बस. इकडे या नाही तर आत या. या इकडे, इकडे या, पुढे या. विठाला विठाला या इकडे. विठाला 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 या इकडे या. इकडून या. इकडून या. आतमध्ये येऊन बसा. बडबड करू नका, पुढे पुढे सरका, सगळ्यांना जागा द्या. आपली सोय झालेली आहे. इकडे समोर या, इकडे आमच्याकडे जागा आहे, इकडे येऊन बसा पुढे. बडबड करू नका, बडबड बंद करा, फक्त जाग्यावर सरका. या इकडे, इकडे या, जागा नसेल इकडे, इकडे या ना, इथे या ना, इथे या. या इकडे सर्व.
काय हरकत म्हणून बाबाकडे जोडीले कुराच्या वडी आपली कुरवंडी बाळवणी मी सांगत होते तुम्ही बंगला 50 लाखाचा बांधा नाहीतर बंगला 5 लाखाचा बांधा नाहीतर बंगला 1 कोटीचा बांधा तुम्ही जीवनामध्ये किती धन कमवला किती पैसा कमवला तर जीवनात बरोबर काही येणार नाही 50 लाखाचा जरी बंगला बांधला 50 लाखाचा जरी बंगला बांधला तरी ते घर आपलं नाही 10 लाखाचा जरी बंगला बांधला तरी ते घर आपलं नाही मग आपल्या सगळ्यांचं घर कुठे पिंगळा महागाडी बोली बोलत देखा पिंगळा महागाडी 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 मी सांगत होते 50 लाखाचा बंगला बांधा नंतर 10 लाखाचा बंगला बांधा ते काय आपलं घर नाही मग आपल्या सगळ्यांचं घर कुठे किती गोड पिंगळा गायला तुम्ही म्हणशाल घरदार सगळं इथं जरात सारा तुम्ही म्हणशाल घरदार सगळं इथं जरात सारा माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर तुमचं आमचं घर कुठे गावच्या बाहेर आणि गावच्या बाहेर काय आहे स्मशानभूमी ते खरं आपलं घर आहे कारण आपल्या सर्वांना त्या घरात मरायचं आहे ते आपलं खरं घर आहे आपण फक्त आपला बंगला चांगला बांधतो पण ते काय आपलं घर नाही आणि गेल्यानंतर आपल्याला त्या बंगल्यात आंघोळ सुद्धा घालत नाही बंगला 50 लाखाचा बांधा आणि बाथरूम 5 लाखाचा बांधा तरी गेल्यानंतर आंघोळ कुठे 5 लाखाच्या बाथरूम मध्ये अजिबात नाही बाथरूम मध्येही नाही बंगल्यामध्येही नाही ओट्यावर सुद्धा घालत नाही तर आंघोळ तुम्हाला मला ओट्याच्या खाली आणि अंगणात करावी लागते याचं जाण आणि भान ठेवा म्हणजे किती
किती बंगले बांधले किती काही केलं तरी ते काय आपलं घर नाही. आपल्या सर्वांचं घर आहे. माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर. गावच्या बाहेर असलेली स्मशानभूमी ती पहिली आदर्श बांधा. कारण त्या घरात गावातल्या सगळ्यांना काय आहे मरायचं आहे आणि ते घर आपलं चांगलं असावं. दुसरा मुद्दा सांगेन का तुम्ही किती धन कमवा किती पैसा कमवा तो पैसा आपला आहे का. तुम्ही म्हणशाला पैसा अडका तो इथंच राहतो सडका. तुम्ही म्हणशाला पैसा अडका तो इथंच राहतो सडका. माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. आपल्या बरोबर काय एक मातीचं मडकं आणि ते सुद्धा गरके मारल्यावर इथंच फोडावं लागतं. ते पण बरोबर येत नाही. मग बरोबर काय येणार आहे. गे 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 हरिनाम गे माया तू सोडून दे. गे 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 हरिनाम गे माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे टाई टाई. या संसारा पायी संसार पायी. सावध झाले नाही ना तर म्हातारापणे तोंड सोडून रडायची वेळ येईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय व्हा. आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. जागा रे बाई नो जागा. जागा रे बाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा. जागा रे बाई नो जागा. जागा रे बाई नो जागा. म्हणून सावध करते का बाबांना जीवनामध्ये काय व्हा जाग व्हा. का जागा रे भाई नो जागा. काळ निजल्या नाडोनी भागा किंवा चोर निजल्या नाडोनी भागा. म्हणून जीवनामध्ये सावध व्हा. कोण आपलं कोण परक कोण जीवनामध्ये काय करतं याचा अभ्यास करा. धन पैसा आपल्या कामाला येत नाही. आपल्या बरोबर येते सत्कर्म परोपकार पुण्य नामस्मरण. तुमच्या नावावर किती पैसा आहे मला घेणं देणं नाही. माझ्या नावावर किती पैसा आहे याचंही कोणाला घेणं देणं नाही. पण हे जीवन जगत असताना तुमच्या आमच्या अकाउंटमध्ये तुमच्या आमच्या नावावर माणुसकी नावाचा किती बॅलन्स शिल्लक आहे प्रत्येक जण बघत असतो. आणि तो जीवनामध्ये जन्माला येऊन आपण कमवला पाहिजे. आणि जीवनामध्ये हे महत्वाचं आहे. म्हणून ते कमवा. बाकी धन पैसा आपल्या बरोबर येत नाही. पण जरी आला नाही तरी तो बाप लेकरासाठी सगळं काय करतो कमवून ठेवतो. तुकाराम महाराज सुद्धा स्वतःच्या मुलीसाठी वैकुंठावरून खाली आले होते. बापाचं मुलीचं नातं किती गोड असावं हे माझ्या तुकाराम महाराजांनी सुद्धा सिद्ध केलं. तुकाराम महाराज 3 वेळा वैकुंठातून खाली आले. निळोबारांसाठी आले. संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी आले. आणि स्वतःची मुलगी भागीरथीबाई तिला ज्या वेळेला कळालं माझ्या बाबांना सांगता मला वैकुंठाला गेले त्यावेळेला भागीरथीनं काय केला. भागीरथी तरी धावा बाबा गेले कोण्या गावा. बाबा गेले कोण्या गावा. बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीबाईनं धावा सुरू केला. माझे बाबा मला न सांगता वैकुंठाला गेले कसे. अन्न सोडलं पाणी सोडलं. माझ्या लेकीनं अन्न पाणी सोडलं. म्हणून तुकोबर आहे पोरीला भेटण्यासाठी वैकुंठाहून खाली आले. मुलीला भेटण्यासाठी वैकुंठाहून खाली आले. आणि खाली आल्यानंतर मुली समोर गेले. या ठिकाणी आवाज दिला भागीरथीबाई अहो डोळे उघडा. तुमचा बाप तुम्हाला भेटायला आलाय. भागीरथीबाई काही डोळे उघडत नाही. शेवटी तुकाराम महाराजांनी पोरीला मिठी मारावी. अहो डोळे उघडा. तुमचा बाप तुम्हाला भेटायला आलाय. ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी लेकीला मिठी मारावी तेव्हा भागीरथीबाई भानावर आल्या. खरंच बाबा तुम्ही मला भेटायला आले. मला भास नाही होत. नाही नाही बाळा खरंच मी तुला भेटायला आलोय. भागीरथीबाई म्हटले बाबा आलेत ना आता जेवण केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हटले मला फार वेळ राहता येणार नाही. तुकाराम महाराज त्या ठिकाणी थांबले. भागीरथीबाई स्वयंपाक करायला घरात गेल्या. पण घरात स्वयंपाकाला काहीच नाही. इतकी गरिबी. डसा रडतात. डोळे पुसतात. डबे उचलतात. एका डब्यामध्ये शेवया सापडल्या. तेवढे शेवया घेतल्या. शेवयाचा भात तुकाराम महाराजांसाठी केला. आणि बापाला शेवया वाढल्या. आणि बापाला शेवया वाढल्यानंतर तुकाराम महाराज घास घेणार तेव्हा भागीरथीबाईनं परत रडायला सुरुवात केली. तुकाराम महाराज म्हटले हा बाप तुम्हाला भेटायला आलाय तरी तुम्ही रडताय. बाबा रडू
करण्यासाठी वैकुंठाहून खाली आले, पण वैकुंठातून येणाऱ्या बापासाठी या ठिकाणी मी कोरडे शेवया केल्या बाबा, कारण त्यावर तुम्हाला वाढायला दूध नाही, म्हणून भागीरथी बाई त्या ठिकाणी रडते. तुकाराम महाराज म्हटले भागीरथी बाई रडायचं नाही, हा बाप सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करायलाच मी वरून खाली आलोय ना, काय पाहिजे? माझ्या भातावर दूध नाही म्हणून रडता. हो महाराज, तुमच्या भातावर दूध नाही म्हणून रडते. लगेच तुकाराम महाराज उठले, म्हणे लगेच दूध घेऊन येतो. लगेच उठले, समोर वेल्हेश्वराचं मंदिर होतं, वेल्हेश्वराच्या मंदिरात गेले, निर्जीव नंदीला उठवलं, सजीव केलं आणि त्याचं काय काढलं? वेल्हेश्वर ते पूजिले, दूधानंदीचे काढिले, दूधानंदीचे काढिले, दूधानंदीचे काढिले. किती मोठा अधिकार तुकाराम महाराजांचा, का स्वतःच्या मुलीसाठी मंदिरात आले, निर्जीव नंदीला उठवलं, सजीव केलं, त्याचं दूध काढलं. कोणासाठी? कोणासाठी? मुलीसाठी. म्हणजे तुकाराम महाराजांनी बापाचं आणि लेकीचं नातं किती गोड असतं हे वैकुंठातून येऊन काय केलं? सिद्ध केलं. का एक बाप मुलीसाठी काय करू शकतो, तर एक बाप मुलीसाठी वैकुंठाहून सुद्धा या ठिकाणी खाली येऊ शकतो. एवढं प्रेम तुकाराम महाराजांनी स्वतःच्या मुलीवर या ठिकाणी केलं. एवढा मोठा अधिकार तुकाराम महाराजांचा होता की मुलीसाठी वैकुंठातून खाली आले. तसं बाप मुलासाठी इस्टेट कमवतो आणि मुलीचं सगळं सुख तिच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो, तिचा संसार सुखाचा करून देतो. तो फक्त बाप असतो हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. एका एकी केला मेरा चालणे, एका एकी केला मेरा चालणे, कडिये वागवून भारघाने. म्हणजे बाप मुलीसाठी काय करू शकतो, मुलासाठी काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे तुकाराम महाराज. म्हणून चांगलं जीवन या ठिकाणी जगा
आणि हे जीवन जगत असताना बघा शिवाजी महाराजांनी सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांच्यावर आई वडिलांनी संस्कार या ठिकाणी केले. शिवाजी कोणाला म्हणायचं अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे, अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे, हिंदवी स्वराज्य संपत चाललंय त्यासाठी जिजाऊचा शोभाच पाहिजे, जिजाऊचा शोभाच पाहिजे, जिजाऊचा शोभाच पाहिजे. बघा ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं ठरवलं 32 माणस होण्याचं सिंहासन माझ्या राजासाठी बनलं गेलं. 32 माणस होण्याचं सिंहासन माझ्या राजासाठी बनलं आणि 3 सिंहासनाच्या पायऱ्या चढले की राजे सिंहासनावर बसणार आणि राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे होणार होते. त्या शिवाजी महाराज ज्या वेळेला सिंहासनाच्या पायऱ्या चढायला लागले देशोदेशीचे राजे जमले. पहिल्या पायरीवर पाय ठेवला आठवला तो शिवा काशील लाख केलं तरी चालते लाखाचा पोशिंदा माझा शिवाजी राजा जगला पाहिजे. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला आठवला तो तानाजी मालुसरे आधी दगड कोंढाण्याचं आणि मग रायवाचं. तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला आठवला तो बाजीप्रभू देशपांडे राजा जोपर्यंत तुम्ही गडावर जात नाही आणि माझे कान 5 तोफाची सलामी ऐकत नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे देह सोडणार नाही. माझ्या राज्यासाठी 32 वर्ष सोन्याचं सिंहासन बनलंय तरी राजे पायऱ्यांवर बसले. मावळ्यांची आठवण झाली आणि तसा तसा रडायला लागले पण सिंहासनावर काही बसेना. त्यावेळेला या ठिकाणी शेलार मामानं पळत यावं. काय झालं महाराज रडायला? सिंहासनावर बसावं लागेल, तुम्ही बसले नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना होणार नाही. राजे म्हटले कुणासाठी मी या गादीवर बसू? माझा शिवा काशीत गेला, माझा तानाजी मालुसरे गेले, माझा बाजीप्रभू देशपांडे गेला, कुणासाठी या सिंहासनावर बसू? या सिंहासनाचा या गादीचा या ठिकाणी मला अजिबात मोह नाही. शेलार मामा म्हटले जमणार नाही, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची, गादीवर बसावं लागेल. राजे म्हटले मामा मी जर गादीवर बसावं असं वाटत असेल ना तर तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागा. काय म्हटले? तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. त्यावेळेला शेलार मामाने विचार केला काय मागावं? एवढे मावळे गेले त्यांनी काही मागितलं नाही आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्यानं राजाकडे काय मागावं? पण विचार केला जर मागितलं नाही तर राजे सिंहासनावर बसणार नाही. राजे शब्दाचे पक्के आहेत म्हणून शेलार मामा पळत गेले. राजा तुम्हाला द्यायचंय नाही या शेलार मामाला, तुम्ही मागा मागा म्हणताय म्हणून सांगतो द्यायचंय नाही एकच द्या. तुम्ही या सिंहासनावर बसणार, या सिंहासनाची जी चादर आहे या चादर बदलण्याचं काम या मामाला द्या, बाकी या मामाला काही नको. तुम्ही ज्या गादीवर बसणार हीच सेवा मला हवी आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी राजा म्हणू लागले मामा अहो फसवलात ना मला, मागून मागून काय मागितलं? माझी सेवा. अहो तुम्ही सगळ्या जगाची सेवा करताय मग तुमची सेवा कोणी करायची म्हणून तुमची सेवा मागितली आणि 32 मन सोन्याचं सिंहासन माझ्या राजाला मिळालं आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजा झाले. कशासाठी सांगते पुढे ऐका. ज्या वेळेला सोहळा पार पडला सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेले. राजे जिजामातेच्या खोलीत गेले, आऊसाहेबांच्या खोलीमध्ये गेले आणि तसा तसा राजा रडायला लागले. राजे रडायला लागले. त्यावेळेला त्या ठिकाणी जिजाऊ माता म्हणतात राजा अहो रडायला काय झालं? 32 मन सोन्याचं सिंहासन मिळाले, तुम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजा रडतोय, हे बरं वाटत नाही राजा, काय झालं रडायला? राजा अजून रडायला लागले. त्यावेळेला जिजामातेनं जवळ यावं, राजांच्या पाठीवरून तोंडानं प्रेमानं हात फिरवला आणि खरं सांगा राजा प्रेमानं जवळ घेतलं, मुलाला कुरवाळलं, विचारलं राजा काय झालं रडायला? त्यावेळेला राजे सांगू लागले खरं सांगू आऊसाहेब मी का रडतोय? 32 मन सोन्याचं सिंहासन मिळालं, 32 मन सोन्याचं सिंहासन मिळालं, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी राजा झालो. पण हे माझं वैभव बघण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू म्हणजे माझा बाप जर या जगात आयात असताना तर त्या माझ्या बापाला किती आनंद झाला असता. म्हणून शिवाजी राजे दिवसाने रडत होते. प्रश्न पडला जगाच्या राजाला माझा बाप हयात असता तर माझं वैभव पाहून माझ्या बापाला या ठिकाणी किती आनंद झाला असता. बाप मुलासाठी कष्ट करतो जगतो पण म्हातारपणी त्यांचे खायचे प्यायचे दिवस आले का या ठिकाणी नेमका त्या बापाचा या ठिकाणी अंत होत असतो. म्हणजे एवढं मोठं धाडस दाखवणारे माझे शिवाजी राजे का बाप नाही म्हणून तसं तसं रडत होते आणि आपण असून सुद्धा सेवा करत नाही हे जीवनामध्ये आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. म्हणून शिवाजी कोणाला म्हणायचं एका मिनिटात सांगून जाईल 65 किलोची तलवार बघतो त्याचं नाव येसाज, 2000 शत्रूशी एकटा तुझं देतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढात राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्ली म्हणून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी, 4 तासात शत्रूच्या छावणीला कळस करतो त्याचं नाव धनाजी, त्याच्या वाघाला उभा पडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन तो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव
असे मुलगा आणि बापाची जोडी जीवनामध्ये अप्रतिम ठरली, पण माझा बाप गेला याचं दुःख बाकी या ठिकाणी माझ्या राजाला व्हावं. राजा म्हणतात आज ही पृथ्वी या ठिकाणी सोनं नाण्यानं भरली, हिरवं रान नटली, आज अलंकार तिने हिरवा परिधान केला, सगळं स्वराज्य माझ्या ताब्यात आलं, पण माझ्यावर प्रेम करणारा माझा बाप या जगामध्ये राहिला नाही. हे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये आहे डोळा अलंकार, हे ओढ्या पाहे डोळा अलंकार, आहे ओढ्या पाहे डोळा अलंकार, हे ओढ्या पाहे डोळा तिसऱ्या चरणामध्ये लेवोनी पाहे डोळा अलंकार, हे वाडाई थोर करणीया. म्हणून जीवनामध्ये चांगलं जगा, चांगलं वागा, माझ्या राजासारखा आदर्श या ठिकाणी जीवनामध्ये घडवा. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी भजन करूया, सर्वांनी टाळी वाजवायची. विडोबा रखुमाई